मिटत असतं। म्हणून सज्जन माणसाच्या संगतीमध्ये आपण एखाद्या वेळेस उपवास केला तरी चालेल, पण दुर्जनाचा संग नको दादा। म्हणून महाराज सांगता, देवा एवढा मी दुर्बल आहे, एवढा मी दुर्मिळ आहे। काही लोक विचारतात, महाराज तुमच्याकडे तर काही संपत्ती नाही, ऐश्वर्य नाही, तुमच्याकडे काही नसताना सुद्धा देवा ताईसा करी उपकार। म्हणले देहाचा विसर पाडी मज। साधूकडे काही असावं अशाची गरज नाहीये, साधूचं मन आणि अंतकरण फार मोठं असावं। आणि जगाच्या पाठीवर माझ्या भगवान बाबाचं अंतकरण एवढं मोठं होतं, म्हणून प्रत्येक समाजाची माणसं भगवान बाबांच्या चरणावर आज आपलं मस्तक झुकवत आहेत। शके 1818 मध्ये जन्म झाला, गाव तुपेसावर गाव, गावामध्ये बाबा त्या ठिकाणी काही कालावधीपर्यंत राहिले आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी लोणी गावामध्ये बाबाने आपलं पदार्पण केलं। 12वी पर्यंत शिक्षण बाबाने त्या गावामध्ये घेतलं आणि महत्त्वाचं बाबाने तिथले सर्व सवंगडी एकत्रित करायचे आणि दररोज खेळ खेळायचे। पण खेळ खेळता खेळता बाबांनी परमार्थ रूपी खेळ खेळला। बाबांना कुस्ती हा खेळ फार आवडायचा, पण बाबांनी तो खेळ खेळता खेळता परमार्थ रूपी खेळ खेळला आणि बाबांनी त्या ठिकाणी एक दिवस अगदी आपल्या आई वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीकरिता पदार्पण केलं। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारापर्यंत जाऊन बाबा पोहोचले। बाबाने एकदा मूर्तीला निहाळून पाहिलं आणि बाबाच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी त्या ठिकाणी एक इच्छा निर्माण झाली, एक भावना निर्माण झाली की देवा तुझं विण नाही कोण मजाता। म्हणले आता तुझ्याशिवाय मला असं वाटतं की या जगामध्ये कोणी दिसत नाही, प्रभू मी आता तुमचे चरण सोडणार नाही। हे बाबाच्या लक्षात आलं आणि मग मात्र बाबा तिथून पुढे आले। गावामध्ये आल्याच्या नंतर कोणीतरी संत महात्मा चातुर्मासाच्या अगदी यात्रेकरिता गावामध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि त्याचं नाव आहे माणिक बाबा। माणिक बाबा 4 महिने त्या ठिकाणी गावामध्ये राहतात आणि 4 महिने बाबांनी सेवा करावी आणि सेवा करत असताना दररोज भोजनामध्ये सोबत बसावं। माणिक बाबांचं भोजन झालं की बाबांनी त्या उष्टपत्रावळीचं एक एक अन्न खावं। म्हणून एक दिवस असा प्रसंग घडला, माणिक बाबांनी विचारलं की आबा म्हणले तुम्ही भोजन केलंत का? नाही बाबा मी भोजन केलेलं नाही। म्हणून पुन्हा परत बाबांच्या लक्षात आलं की आता या ठिकाणी आबा आपल्या जीवनामध्ये जरी इतका स्वच्छ वागत असेल तर आपण सुद्धा याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। म्हणून दररोज भोजनासाठी बसल्याच्या नंतर 2 पोळ्या जास्त घ्यायच्या आणि सर्व भक्त मंडळींना त्या वाटून टाकायच्या। एवढी सेवा केली, 4 महिने परिपूर्ण झाले आणि मग बाबा जाण्यासाठी निघाले आणि मग मात्र भगवान बाबा बोलू लागले त्या ठिकाणी, बाबा मी तुमच्या सोबत येणार। बाबा बोलायला लागले, बाळा असं म्हणून चालणार नाही रे, तुझ्या आई वडिलांसोबत तुला अजून राहायचं आहे। नाही नाही मी तुमच्या सोबत येणार। हट्ट धरला आणि हट्ट धरल्याबरोबर आई वडिलांचाही नाविलाज झाला। कौतिका आईनं बाळाकडे पाहिलं। वडील तुबाजी पाटील म्हणतात, बाळा इथं राहून जमणार नाही, तुला आमच्या सोबत यावं लागेल। नाही बाबा। त्यावेळेस माणिक बाबांना दया आली, माणिक बाबाच बोलायला लागले कौतिका आईला, आई राहू द्या या मुलाला माझ्याजवळ, जर याचं म्हणणं असेल ना इथं राहायचंय राहू द्या, तुम्ही याची चिंता करू नका, याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो। आणि म्हणून भगवान बाबांच्या शिक्षणाची जबाबदारी माणिक बाबांनी आपल्या हातामध्ये घेतली, उच्च शिक्षण प्राप्त केलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे शिक्षण घेता घेता संप्रदायाचे धडे त्या ठिकाणी दिले। कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी बाबांनी कीर्तन करत असताना अनेक माणसं एकत्रित करायची। वट्ट्यावर कट्ट्यावर बसून बाबांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी संप्रदायाची चर्चा करायची आणि गावागावामध्ये बाबांची चर्चा त्या ठिकाणी पसरायला लागली, गावागावापर्यंत कीर्ती जायला लागली आणि मग हळूहळू त्या ठिकाणी बाबा मोठे झाले। जसं बाबा मोठे झाले तसं या ठिकाणी माणिक बाबांच्या लक्षात आलं की याचं काही वर्तन वेगळं दिसते, याच्या चेहऱ्यावरचं चैतन्य काही वेगळं मला सांगतंय। म्हणून त्या ठिकाणी माणिक बाबांनी आई वडिलांना न विचारता दीक्षा देऊन टाकली। बघा जसं आबांना दीक्षा दिली तसं आबांचं नामकरण झालं भगवान
आणि नामकरण झाल्याच्या नंतर मग मात्र भगवान बाबांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी छोटीत संतांचा स्वीकार झाला. भगवान बाबांच्या जीवनामध्ये गुरंढोरं राखत असताना सुद्धा देवाची पूजा व्हायची. भगवान बाबांनी गुरंढोरं राखत असताना सुद्धा भगवंताचं नामसंकीर्तन करायचं. आणि मग मात्र बाबांच्या जीवनामध्ये अगदी क्षणार्धामध्ये काया पालट झाला बा. आणि काया पालट झाल्याबरोबर आबा राहिले नाही तर आता ते भगवान झाले होते. गावागावामध्ये फिरून कीर्तन करायचं. आणि हळूहळू हळू त्या ठिकाणी बाबांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला गेला. दादा, बाबा मोठे झाल्याच्या नंतर एक दिवस पखाल ढोल घेऊन त्या ठिकाणी चालत असताना अगदी शेजारच्या गावामध्ये त्या ठिकाणी काही मुस्लिम बांधव राहत होते. त्या गावाचं नाव आहे मुसलमानवाडी. मुस्लिम बांधव राहत असताना बाबा जात असताना त्या मुस्लिम बांधवांनी पाहिलं आणि काही एक मुस्लिम बांधव धावत आला. बाबा म्हणे आमच्या गावामध्ये रमजान आहे, तुम्ही आलात तर आम्हाला फार चांगलं होईल. आणि मग बाबा त्या ठिकाणी एका क्षणाचाही विचार न करता त्या गावामध्ये प्रवेश करतात. सर्वांना आनंद देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आनंद दिल्याच्या नंतर संत संप्रदायाची जी व्यक्ती होती ती माणसं एकत्रित आली आणि बाबांना पाहू लागली. त्यावेळेस बाबांच्या तोंडातून एकच वाक्य आलं, अरे कुठल्या जातीचा कुठल्या समाजाचा त्या ठिकाणी नाही तर फक्त तो देवाचा आहे. एकच जाना मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा 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 मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. तू ही मेरा सच्चा साईं, तू ही मेरा सच्चा साईं, नाम लेऊ तेरा नाम लेऊ तेरा मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा मै गुलाम मै गुलाम तेरा मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा मै गुलाम तेरा. बाबा बोलायला लागले, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा साई, नाम लेऊ तेरा नाम लेऊ तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. अरे कोणी श्रीमंत आणि कोणी गरीब असा जाणू नका, कोणी कुठल्या जातीतला कोणता कोणी धर्मातला असा जाणू नका. फक्त ईश्वरी तत्व जाणणारा असावा आणि तो मला प्राणप्रिय आहे माझ्या जीवनामध्ये. आणि असा पुत्र त्या ठिकाणी प्राप्त झाल्याच्या नंतर कुठल्याही मातेला तो नको असावा का. त्या ठिकाणी कौतिका आईला आबांचं हे सगळं काही वर्णन ऐकून फार आनंद वाटला. आणि एक दिवस नारायणगडावर कौतिका आई आबांना भेटायला आल्या. दुरून पाहिलं आपल्या आईला आणि एकच प्रश्न केला मानिक बाबांना, बाबा कमीत कमी दीक्षा देत असताना मला विचारायचं तरी होतं. नाही माता, मी विचारू शकलो नाही कारण तुमच्या मुलाचं तेजस्वी स्वरूप पाहून हा सर्वसामान्य नाही हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी याला त्या ठिकाणी दीक्षा दिली. म्हणून भगवान बाबांच्या जीवनामध्ये पुढे चालून परिवर्तन झालं. ज्ञानेश्वरी वाचत असताना बाबांच्या जीवनामध्ये भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. हळूहळू हळू बाबांचं जीवन उद्गतीला जाऊन पोहोचलं आणि मग मात्र बाबांचे दिवस हळूहळू जवळ यायला लागले. बाबा एक दिवस वामन भाऊला भेटण्यासाठी गेले आणि वामन भाऊच्या गळ्याला भेट मारली आणि वामन भाऊला सांगायला लागले, गेलं पाहिजे आता, मला वेळ झाली. वामन भाऊ म्हणतात, अरे असं बोलू नकोस, तुझ्या अगोदर मी जाणार. नाही नाही नाही, मी तुझ्या अगोदर जाणार. आणि पुढे चालून त्या ठिकाणी भगवान बाबांना थोडा आजार झाला. आजार झाल्याच्या नंतर काही मंडळी सांगायला लागली, बाबा तुम्ही आता या ठिकाणी थांबू नका, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे तुम्हाला. म्हणून पुणे येथे बाबा त्या ठिकाणी त्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आणि बाबा त्या ठिकाणी आपल्या साथीदारांना सांगतात, अरे जोपर्यंत प्राणात प्राण ज्योत आहे ना तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायचं बंद करू नका. ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी ऐकून बाबा त्या ठिकाणी भगवंताला जवळ करत होते. बाबा डोळे बंद करत नाहीत तर बाबा फक्त भगवंताला सांगत होते, देवा ज्या दिवशी माझी वेळ येईल ना, ज्या क्षणाला माझी वेळ येईल ना त्या क्षणाला मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. देहाचा विसर पाडी मज आता मात्र मला
मला कुठली उणीव राहिलेली नाही. मग महाराज मला सांगा, जीवनामध्ये जर असा माणूस या ठिकाणी साधू बनतोय तर तो सर्वसाधारण आहे का? तो सर्वसाधारण नाही. म्हणून महाराज सांगायला लागले, बाबा जीवनामध्ये जर सुख शोधायचं असेल तर सर्वप्रथम या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये यावं लागेल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. टाळ्या वाजवा, क्या बात आहे. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो आले. परमेश्वरा, बरं झालं मला याच कालावधीमध्ये तू सावध केलं, जाग केलंस. नाही जर मी आता जागा झाला नसतो तर माझ्या जीवनामध्ये मला जीवन कळालं नसतं. तरी तनु म्हणू जीवे चरणासी लागावे आणि अगबरता करावे दास्य सकळ. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने सर्वप्रथम भगवंताला शरण जावं. कारण भगवंताला शरण गेलात तर भगवंताच्या शरणागतीची तात्काळ तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. नाहीतर माणसं हल्ली कुणाच्याही समोर हात पुढे करतात पण फायदा नाहीये. म्हणले महाराज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो आले. जीवाला सुख आणि समाधान फक्त देवाच्या चरणाजवळ मिळतं. तेणे विना जीवा सुख नो रे, तेणे विना जीवा सुख, तेणे विना जीवा सुख नो रे, तेणे विना जीवा सुख नो रे. करुणी
उचलल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. तेने विन जीवा सुख नो हे. देवाचं नाव जर नाही घेतलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही. नाहीतर काही लोकांच्या जवळच असतो पण त्यांना ते सापडत नाही. तुझं आहे रे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. गावामध्ये खूप मोठं मंदिर पण माणसं देवाचं तर सोडा पण कमीत कमी संतांचं सुद्धा दर्शन घ्यायला तयार नाहीत. मग जीवाला सुख मिळेल का दादा? नाही. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख विष्णु को भारी. विष्णु कहे सुख ब्रह्मा को भारी, ब्रह्मा कहे सुख चतुरानन को भारी. पर तुलसीदास विचार करे हरि भजन बिना सब जीव दुखारी. अरे ज्याच्या मुखात हरीचं नामच नाही ना असे सगळे जीव दुःखी सांगितले. हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटतील. देवाचं नाव मुखाला यायला अनंत जन्माची पुण्याई लागते. नाहीतर माणसं 100 वर्ष जगतात पण देवाचं नाव त्याचे मुखी हरी पैठाव, त्याचे मुखी हरी पैठाव, हरी पैठाव, त्याचे मुखी हरी पैठाव. हो आनंद गलीचे शुभ्र कदमी, त्याचे मुखी हरी, त्याचे मुखी हरी पैठाव. म्हणले महाराज. मुखामध्ये स्मरण येणं याला सुद्धा अनंत जन्माची पुण्याई लागते. जन्मोजन्मी माणसं जगतात पण देवाचं नाव घेत नाही. ओनली 35 आफ्टर एंड ऑफ द फेल. 35 वर्षाच्या आयुष्यापर्यंत परमार्थ. माणसं म्हणले 35च काय हो, पण एवढं सुंदर शरीर दिलं 100 वर्षाचं. पण मी म्हणते 100 वर्ष जगताल हा विश्वास आहे का तुमच्याकडे? काही काही माणसं 40, काही 60, काही 50, काही 70, काही 75. आता 100 पर्यंत एखादा चुकून जगतो. नाहीतर बघा तुम्ही 100 पर्यंत कोणी जगायला तयार नाही. मनुष्य देहाच्या निज्ञानी सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. माणसाला एवढा मोठा अधिकार दिला देवाचं स्मरण करण्याचा, पण माणूस देवाचं नाव घ्यायला तयार नाही. आता मला सांगा, माणूस देवाला तर विसरून गेलेला आहे पण याच्याही पुढे सांगून जाते माणूस माणसाला सुद्धा विसरत चाललेला आहे. पूर्वीच्या काळी असं होतं का दादा? पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी सकाळी उठल्याबरोबर सडा रंगोळी व्हायची, दारामध्ये त्या ठिकाणी अतिथींचं पूजन व्हायचं आणि महत्वाचं म्हणजे मातृदेव भव पितृदेव भव. सकाळी उठल्याबरोबर आई वडिलांचं दर्शन व्हायचं. आता एक महिना आई वडिलांची भेट होत नाही. आणि महत्वाचं काही काही लोकांकडे भरपूर श्रीमंती, तो 2-2 वर्ष माय बापाचा चेहराच पाहायला मिळत नाही. ही शोकांतिका आहे. आणि काही लोकांकडे भरपूर श्रीमंती पण मायबाप घरामध्ये नाहीत, वृद्धाश्रमात. अशी परिस्थिती भीषक आहे. अज्ञान ध्वंस विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथासार मम कर्ण रसायनम. अशा अज्ञान आणि अंधकारामध्ये बुडालेल्या त्या ठिकाणी माणसाला साधू योग्य मार्गाला लावण्याचं काम करतायत. म्हणून तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कोळू आले. साधूनच नाही महाराज तर ज्याचे मायबाप पुण्यवान आहेत त्याच्या हातून हे कार्य घडलं जातं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. मायबाप पुण्यवान असतील तर मुलं चांगले निघणार आणि मायबाप पुण्यवान नसतील तर मुलं चांगली निघणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. अन्याय तो त्याचा नव्हे वाय चाळा. न माय बापे वेळा न साधिली, न
नको त्यावेळी समागम घडला तर संतती सुद्धा चांगली जन्माला येणार नाही. म्हणून ज्ञानोबा पुढे बोलायला लागले, शेतकरी शेतामध्ये धान्य पेरण्याकरिता नेतो, योग्य मशागत झाल्याशिवाय तो शेतीमध्ये पेरत नाही. मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाळली भूमी पेरले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो एकाई. ज्ञानोबा बोलतात, जोपर्यंत योग्य मशागत होत नाही तोपर्यंत शेतीमध्ये धान्य पेरला जात नाही. तसं जीवनामध्ये जोपर्यंत माणूस योगी बनत नाही तोपर्यंत त्याला संत पद प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. बोलायला लागली, महाराज तुम्ही योगी आहेत, तुम्ही सर्वसामान्य आहेत का? तुम्ही सर्वसामान्य नाहीत. पण याच ज्ञानोबारायांनी जगताच्या पाठीवर फार त्रास सहन केला. महाराज सांगून जाते, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या संसार संग्रहातून 4 संतती प्राप्त झाली. एवढं दुःख पाहिलं आणि एक दिवस रुक्मिणीने हट्ट धरला, अहो आपलं जीवन कसं तरी गेलं पण आपल्या मुलाबाळांचं कसं होईल? तुम्ही काही करा पण पैठणला जा. शुद्धीपत्र आणण्यासाठी विठ्ठलपंत पैठण सारख्या ठिकाणी आले. ब्राह्मण देवतेच्या समोर हात जोडून विनंती केली, महाराजी म्हटले येण्याचं कारण काय? सांगितलं, शुद्धीपत्र मिळेल का? मिळेल, पण याच्यावरती प्रतिउत्तर देहांत प्रायश्चित. मान्य केलं. हातात कागद घेतला आणि सपाट्यानं विठ्ठलपंत सिद्ध बेटातल्या झोपडीत येऊन पोहोचले. चिमुकली भावंड खेळत होती. बाबा आले जवळ गेली. बाबांनी हातातला कागद पाठीमागे लपून घेतला आणि रुक्मिणीच्या जवळ जाऊन ढसा रडायला लागले. मला सांगा, आतापर्यंत न कधी रडणारा देव सुद्धा माझ्या भगवंतासाठी रडतो. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रेनुक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याचे यात्रा तो तारील सकळे गोत्रा, सकळे कुळे पवित्रा. याचे दर्शनी होती अलंकापुरासी. अलंकापुर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिकत वरिष्ठते. येथेची पै केले इंद्रियोनिया भूमिसी, याग संपादिले अहर्निसी. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोसिया पासोनी, येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवा पासुनी. भागीरथी वसे ती पूर्वटिका माया दिसे, प्रत्यक्ष जान पार्वती. मोती वल्ल ऋषी येथे देव येऊनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरी हुनी सोपे जनासी, हरावया पापे कळिकाळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरासी. देवा आतापर्यंत तुम्ही कधी रडला नाहीत, पण तुम्ही का रडताय? त्यावेळेस देव म्हणतात, रुक्मिणी अगं मी स्वतःसाठी नाही तर मी माझ्या ज्ञानासाठी रडतोय. विठ्ठल विठ्ठल. लागणार ग. आज पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनव. रात्रीचे 12 वाजले. सुंदर असा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवला. सर्व भावंडांनी एकत्रित बसून खाल्ला. चिमुकली मुलं झोपली गेली. आणि मग मात्र विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे पाहतात. गेलं पाहिजे आपल्याला. हातात कागद घेतला, पेन घेतला, त्याच्यावरती 4 वाक्य लिहिले. बाळ निवृत्ती, चाललोय आम्ही. घरामध्ये सर्वात मोठा तूच आहेस. आम्ही गेल्याच्या नंतर या लेकरांना मायबापाची आठवण न होऊ देणं ही तुझी जबाबदारी आहे. जातो आम्ही. मोठ्या जड अंतकरणाने विठ्ठलपंत रुक्मिणी माता घराच्या बाहेर पडली. पहाटेच्या 4 वाजता निवृत्ती दादांना जाग आली. खाटेवर उठून पाहिलं, मायबाप दिसत नाहीत. सगळीकडे शोध घेतला, कुठे दिसत नाहीत. ज्ञानोबारायांना जाग केलं, दादा आई दिसत नाही रे, बाबा दिसत नाही रे, कुठे गेले असावेत? हातात कागद घेतला आणि तो वाचायला सुरुवात केली. आणि मग हंबरडा फोडून सर्वजण मंडळी रडायला लागली. पण रडता रडता माझ्या ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं मुक्ताबाईकडे. जसं दिवस उजाडला तसं 6 वाजता मुक्ता उठते आणि उठल्याबरोबर आईच्या कुशीत जाऊन बसते. आज त्या मुक्तेला आईची कुशी दिसणार नाही. सगळ्यांना विचार पडायला लागले, काय सांगावं तिला आता. जसं या ठिकाणी सूर्य उजाडला आणि मग माझी मुक्ताबाई उठल्याबरोबर आपल्या भावाच्या समोर गेली. दादा का रडतात एवढे तुम्ही? झालं तरी नेमकं काय? त्यावेळेस मुक्ताबाईला सर्व मंडळी सांगतात, मुक्ता अगं या जगाच्या पाठीवर आपले मायबाप पुन्हा आपल्याला कधी दिसणार नाहीत ग. ते गेले आपल्याला सोडून. आणि मग
मूर्छा आलेली आहे मुक्ताबाईला. त्या जमिनीवरती कोसळल्या. दिवसभर तोंडामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. संध्याकाळचे 6 वाजत आले. मुक्ताबाई आपल्या भावाकडे पाहायला लागली. दादा, अरे प्राण कासावीस होतोय रे, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, काही खायला मिळेल का? आणि मग निवृत्ती दादा ज्ञानोबारायांकडे पाहतात. गेलं पाहिजे दादा आपल्याला अलंकापुरीमध्ये. अलंकापुरीमध्ये ज्ञानोबारायांनी जोळी अडकून प्रवेश केला. मधुकरी जसं हाक मारली तसं आतून आवाज आला. दादा चालते व्हाईत ना, अरे स्वतःची घरं बाटवता ती बाटवता आणि आमच्या घराच्या समोर येऊन मधुकरी मागता. मिळणार नाही मधुकरी तुम्हाला. मग ज्ञानोबारायांनी तसंच बाहेर यावं. जोळीमधलं चिमूटभर पीठ कोणीतरी ब्राह्मणाने जमिनीवर टाकावं, ते सुद्धा पायानं सपाट करावं. ज्ञानोबाराय काही बोलत नाही. जोळीमध्ये पीठ बांधण्याच्या ऐवजी काटे टाकावे तरी काही बोलले नाही. तिथून सपाट्यानं परत फिरले. मुक्ताबाईच्या जवळ आले. मुक्ता, आणि मग त्या ठिकाणी मुक्ताकडे पाहिल्याबरोबर मुक्ता म्हणते, दादा काही मिळालं? ज्ञानोबाराय मान खाली घालतात. चिंता करू नकोस, चिंता करू नकोस. आता मी माझी पाठ तप्त करतो, तो मांडे भाजायला सुरुवात कर. जगाच्या पाठीवरचा पहिला चमत्कार तिथं माझ्या ज्ञानोबारायांनी केला. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी नुसता हा चमत्कार केला नाही तर नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढंच नव्हे दादा तर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. एवढंच नव्हे तर जिही निमिष मात्र देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. असे अनेक चमत्कार ज्ञानोबारायांनी केले. आणि एक दिवस हेच ज्ञानोबाराय झोपडीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसले. मुक्ताबाई आपल्या भावाच्या जवळ आली. दरवाजावर थाप मारते. दादा, निवृत्ती दादा भोजनाची वाट पाहतायत, बाहेर या लवकर. त्यावेळेस ज्ञानोबाराय आतमधून बोलत नाहीत. मला माहीत आहे दादा, आज तुमच्या झोळीत कोणी पीठ वाढलं नाही ना. मला माहीत आहे दादा, आज तुम्हाला त्रास झालेला आहे ना. संत बनलात ना तर जगाच्या पाठीवर तुम्हाला सहन तर करावं लागेल. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. म्हणले तुम्ही साधे नाहीत तर तुम्ही आहेत कोण? योगी पावन मना